मागच्या वेळेस आपण फिजिओलॉजी ऑफ फिमेल रिप्रोडक्शन इथपर्यंत आलो होतो. आता याच्या पुढे पाहूया. हे तुमचं शेवटचं 6वं चॅप्टर आहे फिजिओलॉजी मधलं. मग आपला फिजिओलॉजीचा पोर्शन जो आहे तो कम्प्लीट होऊन जाईल. ओके, म्हणून मी हे चॅप्टर पहिल्यांदा घेतलेलं आहे, फिजिओलॉजी ऑफ फिमेल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सो याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल माहिती आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते बदल होतात, कोणत्या कोणत्या हार्मोनने होतात, हे सगळं याच्यामध्ये येईल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहे ते इंटरनल आणि एक्सटर्नल जेनेटलिया याच्यामध्ये पहिल्यांदा येतं. खाली आपल्याला इमेजमध्ये ते दिसेल. इंटरनल जेनेटालिया हे कोणते कोणते ऑर्गन आहेत, तर ट्रू पेल्व्हिसमध्ये हे ऑर्गन असतात. इंटरनल जेनेटालिया याच्यामध्ये व्हजायना, युटेरस, सर्व्हिक्स आणि युटेराइन ट्यूब्स असतात, म्हणजे ओव्हिडक्ट्स किंवा फॉलोपियन ट्यूब. हे सगळे याचे नाव आहेत, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे नाव आहेत हे सगळे. आणि याच्यामध्ये ओव्हरी असते. सो ही जी ओव्हरी आहे ही मेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. याच्यामध्ये एग तयार होतो. हे एक्सटर्नल जेनेटल जे आहेत ते ट्रू पेल्व्हिसच्या बाहेरच्या बाजूला असतात. याच्यामध्ये पेरिनियम असतं, मॉन्स प्युबिस असतं, नंतर क्लॅटोरिस असतं, नंतर युरेथ्रल किंवा युरिनरी मीटस असतं, लॅबिया मेजोरा असतो आणि लॅबिया मायनोरा असतं. वेस्टिब्यूल, ग्रेटर वेस्टिब्युलर ग्लँड्स म्हणजे बार्थोलिन, नंतर स्किन ग्लँड्स आणि पेरी युरेथ्रल एरिया असतो याच्यामध्ये. सो हे सगळे एक्सटर्नल जेनेटालिया मधला भाग असतो. ह्युमन एम्ब्रिओमध्ये 1000 किंवा जास्त उगोनिया डिवाइड होतात रॅपिडली. सेकंड पासून तर 7व्या महिन्यापर्यंत, जेस्टेशनचा 7वा महिना, याच्यापासून रफली 7 मिलियन जर्म सेल तयार होतात. नंतर 7व्या महिन्यानंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट सुरू होते. तर ह्या ज्या नंबर ऑफ जर्म सेल्स आहेत ह्या पर्टिक्युलरली ड्रॉप होतात, प्रेसिपिटसली ड्रॉप होतात. मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त उगोनिया ज्या आहेत त्या मरून जातात, ह्या पिरियडमध्ये मरून जातात त्या. आणि रिमेनिंग ज्या उगोनिया असतात त्या फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमध्ये एंटर करतात. आता बघा इथे दाखवलं आहे, इथे स्पर्मॅटोगोनियम आहे, इथे उगोनियम आहे. पहिल्यांदा आपण स्पर्मॅटोगोनियम पाहू. या एकाच्या 2 होतात, दोघाच्या 4 होतात. 4 मधली एक जी असते तिचा प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनतो आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जो आहे त्याच्या 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनतात आणि 2चे 4 स्पर्मॅटिड्स बनतात. याच्यामध्ये ही मियोटिक डिव्हिजन असते. म्हणजे याच्यामध्ये 2Nचा एक N झालेला आहे आणि हा एक Nचा स्पर्मॅटोझोआ तयार झाला. 4 स्पर्मॅटोझोआ फक्त तयार झाले बस. आणि उगोनियम मध्ये, उजेनेसिस मध्ये आपण जर बघितलं तर एका उगोनियमचा 2 उगोनियम होतात, त्याचे 2चे 4 होतात. मग त्यातला एक जो आहे तो ग्रोथ फेज मध्ये जातो, त्याला ऊ साईट म्हणतात. त्या ऊ साईट पासून 2 बनतात मियोटिक डिव्हिजनने. तर एक ऊटीड असतो आणि दुसरे जे ते एकदम छोटे छोटे राहतात. एकाचीच डेव्हलपमेंट चांगली होते. त्या ऊटीडची डेव्हलपमेंट एक एकदम बारीक होतो आणि दुसरा जो आहे तो राईप एग तयार होतो एकच. ती जी छोटी झालेली असते त्याच्या पण 2 छोट्या पोलर बॉडीज तयार होतात. याची पण एक पोलर बॉडी तयार होते. बाकी 3 पोलर बॉडीज तयार होतात आणि एक फक्त राईप एग तयार होतो बस. ऊजेनेसिस मध्ये फक्त एक राईप एग तयार होतो फिमेल मध्ये. सो हे स्पर्मॅटोजेनेसिस आणि ऊजेनेसिस इथे फिगर मध्ये दाखवलेलं आहे. तर ह्या ज्या लॅटर सेल्स आहेत यांना प्रायमरी ऊसाइट्स म्हणतात. आणि जसं त्यांची वाढ सुरू होत राहते, प्रोग्रेस जशी सुरू होते
तर फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमधून म्हणजे प्रोफेजमधून तर डिप्लोटिन स्टेजपर्यंत ते जातात. याच्यामध्ये ते मेंटेन्ड असतात प्युबर्टीपर्यंत. जर समजा ॲडोलेसन्स चा ऑनसेट झाला तर हे जे ग्रुप असतात oocyte-मधले ते पिरियडिकली मियोसिस रिझ्यूम करतात. म्हणजे ह्युमन फिमेलमध्ये फर्स्ट पार्ट जो आहे मियोसिसचा तो एम्ब्रिओमध्ये तयार होतो आणि सुरू होतो म्हणजे, आणि सिग्नल जो आहे मियोसिस रिझ्यूम करायचा हा तोपर्यंत दिला जात नाही जोपर्यंत 12 वर्ष होत नाही किंवा त्याच्या पुढे होत नाही. काही oocyte जे आहेत ते मियोटिक प्रोफेजमध्ये मेंटेन ठेवले जातात. जवळपास 50 वर्षापर्यंत ते राहतात. प्रायमरी oocyte जो आहे तो मरत राहतो, बर्थ झाल्यानंतर सुद्धा मरतो. मिलियन्स ऑफ प्रायमरी oocytes मधून ज्यावेळेस ते बर्थच्या वेळेस असतात फक्त 400 मॅच्युअर राहतात. वुमनच्या लाईफ टाईममध्ये फक्त 400 मॅच्युअर एग ती डेव्हलप करते. बाकी सगळे मिलियन्स ऑफ oocytes जे आहेत ते डाय होऊन जातात, मरतात. नाव ओव्हरीची हिस्टॉलॉजी म्हणजे ओव्हरीच्या सेल्सचा स्टडी. ओव्हरी ही सॉलिड असते, अँटेरियो लॅटरल बॉर्डरने अटॅच असते ही. त्याच्यामध्ये ब्रॉड लिगामेंट असतं. अटॅचमेंटमध्ये याच्यामध्ये हिलस असतं. हे स्मूथ मसल फायबरमध्ये सापडतं. न्यूमरस लार्ज ब्लड वेसल्स असतात, लिम्फॅटिक्स असतात याच्यामध्ये. सो हे त्या ओव्हरीच्या हिस्टॉलॉजीमध्ये दिसतं. नाव मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जर आपण ओव्हरीचं बघितलं तर ते कसं असतं, प्रत्येक ओव्हरीमध्ये हिस्टॉलॉजिकली खालचे पार्ट्स असतात. ओव्हरीमध्ये इनर मेड्युला असतो, आउटर कॉर्टेक्स असतं, त्याच्यामध्ये इनडिस्टिंक्ट बाउंड्रीज असतात. मेड्युलामध्ये ब्लड वेसल्स असतात, नर्व्स असतात. तिथे कॉर्टेक्स असते आणि ही कॉर्टेक्स जे ते डेव्हलपिंग फॉलिकलमध्ये भरलेली असते. सो ह्या डेव्हलपिंग सो मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे आहे ओव्हरीचं, याच्यामध्ये डेव्हलपिंग फॉलिकल्सने कॉर्टेक्स भरलेली असते. याच्यामध्ये कॉर्पस ल्युटियम असतं, नंतर फॉलिकल्सचा उरलेला भाग असतो, ते बस्ट होतं आणि ओव्हम जो आहे तो जेनायटल ट्रॅकमध्ये येतो. जर्मिनल इपिथिलियमची जी आउटर लेयर आहे ती सिंपल इपिथिलियमची असते. लो किंवा क्युबॉइडल किंवा स्क्वामस इपिथेलियमने बनलेली असते ती. त्याच्यामध्ये ओव्हरीचा सरफेस जो आहे तो असतो, ओव्हरीच्या सरफेसवरती ते असतं. ही जी जर्मिनल इपिथेलियम ही जी टर्म त्याला दिली गेलेली आहे ही ॲक्च्युअली मिसनोमर आहे, म्हणजे चुकीचं नाव दिलं गेलेलं आहे त्याला, कारण त्याच्यामधून ओव्हा तयार होत नाही. ओके. एका वेळेस पीपल म्हणजे काही पूर्वीच्या काळामध्ये लोक असं समजायचे की त्याच्यामधून तो एग तयार होतो, पण आता आपल्याला असं माहिती झालेलं आहे की प्रोजिनोटॉर्स ज्या असतात ओव्हामध्ये त्या योक सॅकमधून निघतात आणि त्या ओव्हरीजकडे मायग्रेट होतात एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये. ट्युनिका अल्बुजिनिया ही व्हायटिश कॅप्सूल असते
डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेली असते आणि ही जेनायटल इपिथेलियम मध्ये एकदम खोलवर असते. ओव्हॅरियन कॉर्टेक्स हे रिजन जे ते खोल आहे, ट्युनिका अल्बुजिनिया त्याच्यामध्ये खोल आतमध्ये असते. ही कॉर्टेक्स जी आहे त्याच्यामध्ये बरेचसे स्मॉलर असे मेड्युला किंवा झोना व्हॅस्क्युलोसा असं भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये हायली सेल्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असतो स्ट्रोमाचा, कॉम्पॅक्ट असतो तो फार. त्याच्यामध्ये न्यूमरस म्हणजे बऱ्याचशा स्मॉल आणि लार्ज ओव्हॅरियन फॉलिकल्स असतात. याच्यामधली जी बाउंड्री आहे कॉर्टेक्स आणि मेड्युलामधली बाउंड्री ही इनडिस्टिंक्ट असते, पण मेड्युलामध्ये लूजली अरेंज कनेक्टिव्ह टिश्यू असतो आणि त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स असतात, लिम्फॅटिक वेसल्स असतात, नंतर नर्व्स असतात. सो अशा रीतीने आपल्याला मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे ओव्हरीचं ते असं दिसतं. नाव ग्राफियन फॉलिकल किंवा ओव्हॅरियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल किंवा ओव्हॅरियन फॉलिकल जे आहे थोड़ी अभी भी कुछ 10-15 दिन पहले सुन रहा था और मैं छोटे छोटे बच्चों को सिखाता हूँ गाना और कोशिश रहती है कि शास्त्रीय संगीत जो है वो सब तक पहुंचे. तो मैं उनको ये बता रहा था कि बापूजी ने अपनी पूरी की पूरी जिंदगी जो है वो संगीत को समर्पित कर दी. और ये बिलास खानी तोड़ी आप जो सुन रहे हैं उसमें एक वो जो बंदिश है जा रे जा कगवा, वो तरीके से उन्होंने कगवा बोल के जो खत्म करा है, वो जो एक लॉ है उनकी आवाज में, तो वो जो दिल को लगती है वो आज भी वो याद रहती है. ये बहुत अच्छा आपने कहा. आपने एक ऐसा पॉइंट छेड़ा है जो मैं अब इसको हम बापूजी ऑफ कोर्स ही इज इंस्पायर्ड यू टू थिंक कि कगवा उन्होंने कैसा बोला है और वो चीरता है. वो जो भाषा की समझ, जो ख्याल गायकी में होना बहुत जरूरी है. ये बापूजी का वन ऑफ द ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्यूशन है कि वो साहित्य एस्थेटिक है, जो राग का जो एस्थेटिक है वो जो ऐसा निचुड़ के आता है, वो जो स्वाद है, जो फ्लेवर. सो ग्राफियन फॉलिकल किंवा ओव्हॅरियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल किंवा ओव्हॅरियन फॉलिकल जे आहे हे आता आपण बघूया. सेकंड पॉइंट आहे हा. मॅमल्स मध्ये यंग ऊसाइट
आणि त्याच्या सराउंडिंग फॉलिकल सेल्स ज्या असतात त्या मिळून एक ग्राफियन फॉलिकल बनतं. आउटर मोस्ट लेअर जी असते ग्राफियन फॉलिकलची, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलची, त्याला थिका एक्स्टर्ना असं म्हणतात. याच्यामध्ये थिका एक्स्टर्ना असं त्याला म्हणतात. याच्यामध्ये फायबर्स असतात, फ्युजिफॉर्म सेल्स असतात, कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड. त्यांचं सेंटर एकच असतं. थिका एक्स्टर्नाच्या आतमध्ये सेल्स ज्या आहेत त्या लार्ज असतात आणि ओव्हॉइड असतात. याच्यामध्ये स्पिंडल शेप्ड आणि थिका एक्स्टर्ना असतात. याच्यामध्ये या स्पिंडल शेप. ही जी थिका इंटर्ना आणि एक्स्टर्ना ह्या ज्या लेयर्स असतात याच्यामधनं हार्मोन सिक्रेशन होतं. त्या हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजेन. थिका इंटर्नाच्या खाली बऱ्याचशा सेल्सच्या लेयर्स असतात. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा असतं, ग्रॅन्युलोसा सेल्स असतात. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये एक्सेंट्रिक कॅव्हिटी असते. फॉलिकल सेलच्या मासमध्ये याला अँट्रम असं म्हणतात. हे जे अँट्रम आहे हे फ्लुइडने भरलेलं असतं. याला लिकर फॉलिक्युली असं म्हणतात. याच्यामध्ये जे ऊसाइट आहे त्याच्यामध्ये एक्सेंट्रिकली फॉलिकलच्या आतमध्ये काही ग्रॅन्युलोसा सेल्स असतात. त्याला क्युम्युलस ऊफोरस असं म्हणतात. हे होमोजिनियस मेम्ब्रेन आहे. याच्यामध्ये ऊसाइटमध्ये हे सापडतं आणि फॉलिकलला झोना पेल्युसिडा असं म्हणतात. सो हे इथे त्याचं चित्र दाखवलंय, फिगर काढलेली आहे बघा. ओव्हरीची हिस्टोलॉजी. ही ओव्हरी आहे. सो याच्यामध्ये हे ग्राफियन फॉलिकल दिसतंय, कॉर्पस अल्बिकस दिसतंय, ॲट्रेटिक फॉलिकल आहे. ह्या नावाप्रमाणे त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर जे आहे ते सगळं बघून घ्यायचं आणि ही फिगर पाठ करायची. नाव खाली हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी आहे. त्याच्यामध्ये ग्राफियन फॉलिकल, एक ग्राफियन फॉलिकल दाखवलंय. त्याच्या आतमध्ये हे जे आहे हे ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत सगळे आतमध्ये. ओके, हे अँट्रम आहे. आतमधली जी पोकळी असते त्याला अँट्रम असं म्हणतात. सो ही फिगर ग्राफियन फॉलिकलची आहे. नाव आता बघू आपण oogenesis. oogenesis म्हणजे एग तयार होण्याच्या प्रोसेसला oogenesis असं म्हणतात. ही ओव्हरीमध्ये प्रोसेस होते. फिमेल ॲनिमलमध्ये ही प्रोसेस होते. फिमेल ॲनिमलच्या ओव्हरीमध्ये ही प्रोसेस होते. oogenesisमध्ये जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स ज्या आहेत ह्या सरफेसपासून मोकळ्या होतात. इपिथेलियम जे आहे ते मोकळं होतं आणि ते ओव्हरीच्या कॉर्टेक्समध्ये जातं. ह्या ज्या जर्मिनल सेल्स असतात ह्या डिप्लॉइड असतात, 2N असतात आणि याला प्रायमॉर्डियल जर्म सेल असं म्हणतात. ह्या सेल्स 3 मेन फेजमधून पास होतात आणि मग त्यांनी शेवटी मॅच्युअर एक तयार होतो. पहिलं आहे फेज ऑफ मल्टिप्लिकेशन. तर याच्यामध्ये प्रायमॉर्डियल जर्म सेल ज्या आहेत त्या डिवाइड होतात रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजनने आणि त्याच्यामध्ये एग मदर सेल्स तयार होतात किंवा ओगोनिया तयार होतात. त्यामध्ये ओगोनियल सेल्स डिवाइड होऊन रिपीटेडली डिवाइड होतात त्या मायटोसिसने आणि त्याच्यामध्ये प्रायमरी oocyte तयार होतो. मग तो ग्रोथ पिरियडमध्ये जातो. नाव बी जो आहे तो ग्रोथ फेज. हा ग्रोथ फेज जो आहे इम्पॉर्टंट रोल त्याचा oogenesisमध्ये आहे ग्रोथ फेजचा. या ग्रोथ फेजमध्ये oocyteची साईज वाढते, खूप मोठा होतो oocyte आणि प्रायमरी oocyte जो आहे फ्रॉगमध्ये जर आपण बघितला तर पहिल्यांदा त्याची डायमीटर 50 मिलीमीटर असते. पण ग्रोथ फेज झाल्यानंतर त्याची डायमीटर जी आहे मॅच्युअर एगची ती साधारणपणे 1000 mm किंवा 2000 mm होऊन जाते. 50 mm ची 1000 ते 2000 mm होऊन जाते साईज
एवढा हा ग्रोथ फेज मोठा असतो. फुल्ली ग्रोन एग जो आहे हा नेहमी मोठा असतो. ॲव्हरेज सोमॅटिक सेलपेक्षा हा नेहमी मोठा असतो ॲनिमलमध्ये. मेनी टाइम्स स्पर्मॅटोझोनपेक्षा फार मोठा असतो हा. ग्रोथ फेज जो आहे oocyteचा तो डिवाइड होतो 2 स्टेजेसमध्ये, 2 सब स्टेजेसमध्ये ते डिवाइड होतात. तर पहिलं आहे प्री व्हायटलोजेनेसिस. हे जे ट्रिमेंडस इन्क्रीज होतो याच्यामध्ये व्हॉल्यूमचा, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम वाढतो प्रायमरी oocyteचा. नाव ह्या प्री व्हायटोलोजेनेसिसचा ए पार्ट न्यूक्लिअर मटेरियलची ग्रोथ होते. न्यूक्लियस जो आहे oocyteचा तो वाढतो साईजमध्ये, ज्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर सॅप गोळा होतो. आणि न्यूक्लियाय जे आहे ॲडव्हान्स्ड oocyteच्या त्याच्यामध्ये फ्लुइड फिल्ड असतं. इन्फ्लेटेड न्यूक्लियासारखं फ्लुइड भरलेलं असतं आणि त्याला जर्मिनल व्हेसिकल असं म्हणतात. तिथे इन्क्रीज नसतं, डीएनएचा अमाऊंट इन्क्रीज नाही होत प्रपोर्शनमध्ये. एनलार्जमेंट होते न्यूक्लियसची पण डीएनएची अमाऊंट काही वाढत नाही. न्यूक्लियस नंतर मिओसिसमध्ये जातं आणि फर्स्ट प्रोफेजमध्ये जातो. होमोलॉगस क्रोमोसोम्स जे हे पेय होतात एकत्र आणि लांबी वाढते त्यांची. क्रोमोसोम्स जे प्रायमरी oocyteचे ते डेव्हलप होतात थिन लूपमध्ये आणि बॉटल ब्रश सारखी साईड दिसते त्यांची फक्त. ब्रश लाईक ॲपिरन्समुळे ते तसं दिसतात. क्रोमोसोम्स जे आहेत हे स्पेशली डेसिग्नेटेड असतात लिम्फोब्रश किंवा क्रोमोसोम्समध्ये. नाव न्यूक्लिओलस जो आहे तो इम्पॉर्टंट रोल त्याचा असतो सिंथेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये. न्यूक्लियसच्या सिंथेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये न्यूक्लिओलसचा पण खूप मोठा महत्त्वाचा रोल असतो. स्मॉल न्यूक्लियसपासून सेव्हरल न्यूक्लिओलाय निघतात. त्या फ्रॅगमेंटेशनमुळे तयार होतात किंवा बडिंगमुळे तयार होतात. ह्या ज्या सगळ्या न्यूक्लिओलाय आहे त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये बसलेल्या असतात. नाव ग्रोथ ऑफ सायटोप्लाझ्मिक सबस्टन्सेस. व्हॉल्यूम जर आपण बघितला सायटोप्लाझमचा तर तो वाढलेला दिसतो आपल्याला आणि क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह चेंजेस जे ते त्यामध्ये घडतात सायटोप्लाझ्मिक सबस्टन्सेसमध्ये. सायटोप्लाझ्मिक सबस्टन्सेसची ग्रोथ जी आहे तर सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम वाढतो, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह चेंजेस होतात त्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक सबस्टन्सेसमध्ये. हे सगळं दिसून येतं. मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्याच्यामध्ये काही यंग oocyte असतात ते रिमार्केबली साईजने वाढतात ग्रोथ फेजमध्ये. ॲम्फिबियन्समध्ये आपण जर बघितलं, ॲम्फिबियन म्हणजे उभयचर प्राणी आणि एव्हजमध्ये जर आपण बघितलं म्हणजे बर्ड्स म्हणजे पक्षी, तर मायटोकॉन्ड्रिया गोळा होतात तिथे मायटोकॉन्ड्रियल क्लाउड्समध्ये. आणि यंग oocyte जो आहे गोल्गी बॉडीचा तो सेंट्रोसोमच्या जवळ गोळा होतो. जसा oocyte मॅच्युअर होतो गोल्गी बॉडीजमध्ये तर त्याच्यामध्ये लार्ज स्पेरिकल मास जो आहे तो काही मॅमल्समध्ये दिसून येतो. तर फ्रॉगमध्ये आणि चिकमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतात सबकॉर्टिकल सायटोप्लाझममध्ये आणि काही ॲनिमल्समध्ये ते टोटली डिसॅपियर झालेले असतात. नाव एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे असतं यंग oocyteमध्ये तर ते न्यूमरस स्मॉल व्हेसिकलने बनलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मॅच्युअर oocyte असतो. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आता त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.
हे डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर असतं, त्याला रायबोसोम नसतात, म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. ते रायबोसोम्स जर असले तर ते रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतं. सो हे विदाउट रायबोसोम्सचं असतं, म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. नाव व्हायटेलोजेनेसिस, याच्यामध्ये योकचं सिंथेसिस होतं, जे ओव्हममध्ये स्टोअर केलं जातं, त्या योकचं सिंथेसिस याच्यामध्ये होतं. हा योक जो आहे याच्यामध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल असतं. हे व्हॉल्यूममध्ये वाढतात oocyteमध्ये ग्रोथ फेजमध्ये, आणि लार्जली हे अक्युम्युलेशन ऑफ ओक याच्यामध्ये म्हणजे योक गोळा होतो. न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस गोळा होतात एक सायटोप्लाझममध्ये. आणि ॲक्च्युअल साईट जी आहे व्हायटेलोजेनेसिसची, म्हणजे व्हायटेलोजेनेसिस म्हणजे काय, तर सिंथेसिस ऑफ योक. तर याच्याबद्दल दोन व्ह्यूज आहेत. पहिला व्ह्यू काय म्हणतो की व्हायटेलोजेनेसिस हे oocyteच्या मध्येच होतं. मॉडिफाईड मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्याच्या आतमध्येच हे व्हायटेलोजेनेसिस होतं, असं पहिला व्ह्यू आहे. याचं त्याचं एक्झाम्पल दिलं त्यांनी ॲम्फिबियन आणि फिशेसमध्ये हे दिसून येतं, उभयचर प्राणी आणि मास्यांमध्ये हे दिसून येतं. जर समजा सेकंड व्ह्यू आपण बघितला तर त्यांचं म्हणणं असं आहे की योक हा ओव्हरीच्या बाहेरच्या बाजूला सिंथेसिस होतो आणि रेडीमेड योक जो आहे तो ब्लड स्ट्रीम मधून वाहत येतो आणि oocyteमध्ये जमा होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. काही व्हर्टिब्रेट्समध्ये, जवळजवळ सगळ्या व्हर्टिब्रेट्समध्ये योक हा लिव्हरमध्ये सिंथेसिस होतो आणि इन्सेक्टमध्ये फॅट बॉडीजमध्ये तो डेव्हलप होतो. ओके, इन्सेक्टमध्ये योक म्हणजे काय, तर फॅट बॉडीज. नाव दोन प्रकारचे योक असतात, ग्रॅन्युलर योक असतो आणि योक प्लेटलेट्स असतात. ग्रॅन्युलर योक जो आहे तो फाईन ग्रॅन्युलमध्ये आपल्याला दिसून येतो. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात सायटोप्लाझममध्ये, oocyteच्या सायटोप्लाझममध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ग्रॅन्युल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे इकायनोडॉर्म्स किंवा ट्युनिकेट्स किंवा ब्रँकिओस्टोमा. हे ॲनिमलचे टाईप्स आहे. इकायनोडर्मॅटामध्ये असलेल्या ॲनिमलला इकायनोडॉर्म्स म्हणतात. ट्युनिकेट्स आणि ब्रँकिओस्टोमा हे सगळे ॲनिमल्सचे टाईप्स आहेत. व्हर्टेब्रेट फिशेसमध्ये जर आपण बघितलं किंवा ॲम्फिबियन्समध्ये बघितलं, रेप्टाईल्समध्ये बघितलं किंवा बर्डमध्ये बघितलं तर योक ग्रॅन्युल्स जे आहेत ते लार्ज असतात आणि सायटोप्लाझममध्ये असतात ते oocyteच्या. असे लार्ज ग्रॅन्युल्स यांना योक प्लेटलेट्स असं म्हणतात. नाव oogenesisमध्ये फॉलिकल आणि नर्व्ह सेलचं काय काम आहे ते आता आपण बघूया. बऱ्याचशा ग्रुपमध्ये स्टडी केला, ॲनिमल्सचे बरेचसे ग्रुप आपण जर बघितले तर ग्रोईंग oocyte जो आहे हे स्पेशल न्यूट्रिटिव्ह सेल्सने, त्याच्या आजूबाजूला त्या स्पेशल न्यूट्रिटिव्ह सेल्स असतात, त्याला फॉलिकल सेल्स म्हणतात किंवा नर्व्ह सेल्स म्हणतात. तर फॉलिकल सेल्स काय असतात पहिल्यांदा ते पाहू आपण. जर समजा आपण ग्रोथ बघितली किंवा मॅच्युरेशन फेज बघितला तर डेव्हलपिंग oocyte जो आहे इन ओव्हरीमधला काही व्हर्टेब्रेट्समध्ये असं दिसून येतं की त्याच्या आजूबाजूला फॉलिकल सेल्स आहेत. ह्या फॉलिकल सेल्स oocyteशी कॉन्टॅक्ट निर्माण करतात. त्याच्यामध्ये फाईन असे कॅनल्स डेव्हलप होतात, त्याला डेस्मोसोम्स असं म्हणतात. oocyte जो आहे तो फाईन फिंगर लाईक प्रोसेस डेव्हलप करतो, त्याला मायक्रोव्हिला असं म्हणतात. याच्यामध्ये इंटरजिडिचेट असा फॉलिकल सेल्स प्रेझेंट असतात. बरेचसे केमिकल मॅक्रोमॉलिक्युल्स याच्यामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये योक प्रोटीन्स असतात. हे सगळे oocyteमध्ये एंटर होतात आणि डेस्मोसोम्समधून पास होतात आणि मायक्रोव्हिलायमधून पास होतात. फॉलिक्युल सेल्स जे आहेत ह्या ग्रोथमध्ये oocyteच्या ग्रोथमध्ये हेल्प करतात.
नाव नर्व सेल्स. फॉलिकल सेल्सच्या ॲडिशन मध्ये स्पेशल न्यूट्रिटिव्ह सेल्स ज्या असतात यांना नर्व सेल्स असं म्हणतात. ह्या ग्रोईंग oocytes सराउंड असतात. काही वर्टेब्रेट्समध्ये किंवा ॲनिलिड्समध्ये, इन्सेक्ट्समध्ये, नंतर मॉल्युस्कमध्ये ह्या नर्व सेल्स ज्या आहेत ह्या ओगोनियमच्या डिव्हिजनपासून बनलेल्या असतात. ह्या नर्व सेल्स oocyteच्या ग्रोथमध्ये असोसिएट करतात. ड्रॉसोफिलामध्ये याचं ओगोनियममध्ये 4 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन होतात आणि त्याच्यापासून 16 सेल तयार होतात. यापैकी फक्त एकच oocyteमध्ये रूपांतरित होते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या नर्व सेलमध्ये ट्रान्सफॉर्म होतात आणि त्याच्या आजूबाजूला oocyte असतो. नाव फेज ऑफ मॅच्युरेशन. तिसरा फेज आहे हा. आपण पहिला बघितला फेज ऑफ ग्रोथ आणि फेज ऑफ मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा फेज ऑफ मल्टिप्लिकेशन पाहिला, नंतर फेज ऑफ ग्रोथ बघितला. आता तिसरा जो आहे तो फेज ऑफ मॅच्युरेशन आहे. हा जो मॅच्युरेशन फेज आहे हा मॅच्युरेशन होतं. याच्यामध्ये मियोटिक डिव्हिजनने मॅच्युरेशन होतं आणि मियोटिक डिव्हिजनमध्ये न्यूक्लियसची मियोटिक डिव्हिजन झाली की मग सायटोप्लाझम जो आहे oocyte मधला तो डिव्हाइड होतो. अनइक्वल डिव्हिजन त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यापासून एक सिंगल लार्ज साईज हॅप्लॉइड एग तयार होतो आणि 3 स्मॉल हॅप्लॉइड पोलर बॉडीज तयार होतात किंवा पोलोसाइट तयार होतो सगळ्यात शेवटी. हे जे अनइक्वल डिव्हिजन आहे याला एग मध्ये खूप ग्रेट असा सिग्निफिकन्स आहे. जर समजा इक्वल डिव्हिजन आपण बघितली प्रायमरी oocyteची तर त्याच्यामध्ये स्टोअर्ड फूड अमाऊंट जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. 4 डॉटर सेलमध्ये त्याचं डिव्हिजन झालेलं असतं आणि तिथे डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी मग तो अपूर्ण पडतो. म्हणून ह्या ज्या अनइक्वल डिव्हिजन जे आहेत त्याच्यामुळे एक सेल जी आहे 4 डॉटर सेल्स मधली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सायटोप्लाझम असतो आणि रिझर्व फूड जे आहे ते पण भरपूर असतं. डेव्हलपिंग एम्ब्रियोसाठी ते पुरेसं असतं. मग बाकीच्या 3 सेल ज्या आहेत त्या नर्व सेल्स राहतात फक्त आणि एकच पूर्ण डेव्हलप होते. आता त्याची पहिली मॅच्युरेशन डिव्हिजन पहिल्या मियोसिसमध्ये होमोलॉगस क्रोमोसोम्स जे प्रायमरी oocyteचे तर तो न्यूक्लियस पास होतो सायनॅप्सिसच्या पेअरिंगमध्ये. नंतर डुप्लिकेशन होतं, नंतर चॅझ्मा फॉर्मेशन होतं, नंतर क्रॉसिंग ओव्हर होतं आणि मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन ब्रेक होतं. बायव्होलंट क्रोमोसोम्स तयार होतात आणि ते अपोजिट पोलला जातात. क्रोमोसोमल फायबरच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे ते अपोजिट पोलला जातात. याच्यामध्ये नवीन न्यूक्लिअर एनव्हलप तयार होतो आणि तो डॉटर क्रोमोसोम्सच्या आजूबाजूला डेव्हलप होतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममुळे हे काम घडून येतं. नंतर कार्योकायनेसिस होतं. ह्या कार्योकायनेसिस नंतर अनइक्वल सायटोकायनेसिस होतं. स्मॉल हॅप्लॉइड पोलर बॉडीमध्ये हे अनइक्वल सायटोकायनेसिस असतं आणि मग ते ओटिड तयार होतात त्याच्यामध्ये. नाव सेकंड मियोटिक डिव्हिजन. आता हे हॅप्लॉइड सेकंडरी oocyte जो आहे हा पहिल्या पोलोसाइट पासून तयार होतो आणि तो सेकंड मायटोटिक डिव्हिजन मध्ये जातो. ह्या सेकंड मियोटिक डिव्हिजनमुळे सेकंड oocyte तयार होतो आणि मॅच्युअर एग जो आहे त्याच्यामध्ये सेकंड पोलर बॉडी तयार होते. याच्यामध्ये सेकंड मियोटिक डिव्हिजन ही तयार होते. फर्स्ट पोलोसाइट तयार होतो, मग तो डिवाइड होऊन 2 सेकंडरी पोलोसाइट्स तयार होतात.
हे पोलोसाइट्स जे आहेत हे एगमधून बाहेर येतात आणि डिजनरेट होऊन जातात आणि हॅप्लॉइड एग जो आहे तो फर्टिलायझेशनसाठी तयार होतो. अशाच रीतीने ही oogenesisची प्रोसेस आहे. नाउ मेन्स्ट्रुअल सायकल. हे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सायक्लिक चेंजेस होतात ओव्हरीमध्ये किंवा ओव्हॅरियन सायकलमध्ये आणि युटेरसमध्ये पण सायक्लिक चेंजेस होतात. त्याला युटेराईन सायकल असं म्हणतात. हे युटेराईन सायकल जे याच्यामध्ये एंडोमेट्रियम चेंजेस होतात, युटेरसची लायनिंग चेंज होते. हे जे सायकल आहे हे सायक्लिक चेंजेस दोघं एकमेकांना असोसिएटेड आहे आणि याला काही हार्मोन्सचं काम असतं, त्याच्यामुळे हे सायकल बरोबर घडून येतात. 4 हार्मोन्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. याच्यामध्ये पहिलं आहे ल्युटेनायझिंग हार्मोन, त्याला म्हणतात LH. दुसरं आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याला म्हणतात FSH. तिसरा आहे इस्ट्रोजेन आणि चौथं आहे प्रोजेस्टेरॉन. हे 4 हार्मोन याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. LH, FSH, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या 4 हार्मोनमुळे मेन्स्ट्रुअल सायकल हे घडत असतं. आता यांची ऍक्टिव्हिटी कशी होते तर 4 फेजेस असतात या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. एक मेन्स्ट्रुअल फेज असतो, दुसरा डिस्ट्रक्टिव्ह फेज असतो, तिसरा फॉलिक्युलर फेज असतो आणि चौथा प्रोलिफरेटिव्ह फेज असतो. ओव्हुलेटरी किंवा ओव्ह्युलेशन फेज आणि ल्युटियल किंवा सेकंडरी फेज असे हे सगळे फेज असतात. मेन्स्ट्रुअल किंवा डिस्ट्रक्टिव्ह फेज 1, फॉलिक्युलर किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज 2, ओव्ह्युलेटरी किंवा ओव्ह्युलेशन फेज 3 आणि ल्युटियल किंवा सिक्रेटरी फेज 4 असे 4 फेज असतात. आता पहिला फेज पाहू आपण, मेन्स्ट्रुअल फेज किंवा डिस्ट्रक्टिव्ह फेज. हा जो फेज आहे याला मेन्सेस असं म्हणतात. हा 3 ते 5 दिवस चालतो आणि याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवात होते. याच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. याच्यामध्ये एंडोमेट्रियल लायनिंगचं डिस्ट्रक्शन होतं. युटेरसमध्ये जी एंडोमेट्रियल लायनिंग असते त्याचं डिस्ट्रक्शन होतं याच्यामध्ये. जर समजा एग रिलीज झाला ओव्हरीमधून तर तो फर्टिलाइज होत नाही. कॉर्पस ल्युटियम मध्ये रिग्रेशन होतं आणि याच्यामुळे ओव्हेरियन हार्मोन प्रोजेस्टेरॉनची डिफिशियन्सी असते याच्यामध्ये. याच्यात एंडोमेट्रियम जे आहे ते न्यूट्रिशन द्यायला अपुरं पडतं आणि मग रिग्रेस अँड डिसइंटिग्रेट चालू होऊन जातं. याच्यामुळे ब्लिडिंग होतं किंवा ब्लड बाहेर येतं. काही युटेरियन टिश्यू आणि अनफर्टिलाइज्ड एग्स हे पास आउट होतात वजायनामधून. मेन्स्ट्रुअल फ्लोमधून ते बाहेर पडतात. साधारणपणे 35 ml ब्लड हे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये नॉर्मल फिमेलमधून लॉस होत असतं. नाव सेकंड, फॉलिक्युलर किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज. हा जो फेज आहे याच्यामध्ये 6 ते 14 दिवसांचा हा फेज असतो. 28 दिवसांचा फेज असतो. 28 दिवसाच्या सायकलमध्ये 6 ते 14 दिवसांचा हा फेज असतो. हा मेन्सेसच्या संपल्यानंतर चालू होतो आणि ओव्ह्युलेशन मध्ये याचं रूपांतर होत असतं. फॉलिक्युलर फेज जो आहे त्याच्यामध्ये एग मॅच्युअर होतो फॉलिकलच्या आतमध्ये आणि लायनिंग जे आहे युटेरसची ती फर्टिलाइज्ड एगला रिसीव्ह करते. हायपोथॅलॅमस हे गोनॅडोट्रॅपिन रिलीजिंग फॅक्टर प्रोड्यूस करतं, GRF त्याला म्हणतात. हे जे फॅक्टर आहे हे अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं आणि त्यातनं गोनॅडोट्रॉपिन हार्मोन रिलीज होतो. गोनॅडोट्रॉपिन
हार्मोन त्याच्यातून रिलीज होतं. नाव FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे सगळे सिक्रेट व्हायला सुरुवात होते. पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये FSH हे प्रिन्सिपल हार्मोन असतं आणि ते 10 ते 20 प्रायमरी फॉलिक्युलला स्टिम्युलेट करतं. त्याच्यामध्ये एग्ज असतात, ते ओव्हरीमध्ये वाढतात. FSH मुळे सेल स्टिम्युलेट होते ग्रोईंग फॉलिकलमध्ये आणि साइट तिथे इस्ट्रोजेन सिक्रेशन होतं. याला इस्ट्राडियोल असं पण म्हणतात. हे फॉलिकलच्या अँट्रममध्ये होतं. इस्ट्रोजेन गोळा होतं फॉलिकलमध्ये आणि तिथे FSHच्या व्यतिरिक्त ते सगळं गोळा होतं आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चालू राहते एगची. हे जे फॉलिकल आहे त्याच्यात फुल मॅच्युरेशन होतं. ग्राफियन फॉलिकलचं फुल मॅच्युरेशन होतं आणि बाकीचे जे आहेत ते रिग्रेट होऊन जातात आणि फायनली मरून जातात. याच्यामध्ये ज्यावेळेस इस्ट्रोजेनची अमाऊंट वाढायला लागते ब्लडमध्ये तर ते हायपोथॅलॅमसला सिग्नल देतं आणि त्याच्यामध्ये इन्हिबिटिंग सबस्टन्सेस जे ते तयार होतात. त्यामुळे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं आउटपुट जे ते कमी होतं. निगेटिव्ह फीडबॅक आहे हा एक्झाम्पल. निगेटिव्ह फीडबॅकचं एक्झाम्पल आहे. FSHचं इन्हिबिशन झालं की सिक्रिशन स्टॉप होतं. दुसऱ्या कुठल्याही फॉलिकलची ग्रोथ होत नाही. त्यामुळे इस्ट्रोजेन जे आहे ते एंडोमेट्रियमच्या लायनिंगमध्ये चेंजेस करायला सुरुवात करतात आणि एंडोमेट्रियममध्ये ग्रोथ प्रोसेस चालू होते किंवा प्रोलिफरेशनची प्रोसेस चालू होते. ते जाड व्हायला सुरुवात होते आणि त्याचा ब्लड सप्लाय वाढतो. एंडोमेट्रियल ग्लँड्स जे आहेत त्या टॉलर म्हणजे मोठ्या मोठ्या वाढायला लागतात. नाव ओव्ह्युलेटरी किंवा ओव्ह्युलेशन फेज हा साधारणपणे 14 दिवसाचा असतो. ग्राफियन फॉलिकल जे आहे त्याच्या मॅक्झिमम साईजमध्ये वाढून गेलेलं असतं. याच्यामध्ये एग हा रिलीज होण्यासाठी रेडी असतो. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल हे फुटतं आणि त्यातनं एग जो आहे तो ओव्हरीमध्ये येतो. याला म्हणतात ओव्ह्युलेशन. इस्ट्रोजेनची लेवल ब्लडमध्ये एकदम वाढलेली असते. हे हायपोथॅलॅमसमुळे आपल्याला कळतं. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक रिस्पॉन्स दिला गेलेला असतो. सडन इन्क्रीज होते ग्राफियन रिग्रेशन फॅक्टरची आणि अँटेरियर पिट्युटरी त्याला रिस्पॉन्ड देते आणि LHचं खूप मोठ्या प्रमाणावर ते रिलीज करते आणि FSHचं सर्ज कमी करते शॉर्ट टाईमसाठी. ज्यावेळेस LH आणि FSH एकदम सडन सर्ज होतात साधारणपणे 14व्या दिवशी तर LH आणि FSHच्या हाय लेव्हल्स आणि इस्ट्रोजेन पण जास्त LH त्यामुळे ग्राफियन फॉलिकल रप्चर होतं आणि तो एग जो आहे तो रिलीज होतो. ओव्हरीपासून रिलीज होतो, मोकळा होतो. याला म्हणतात ओव्ह्युलेशन. नाव ल्युटियल किंवा सेकंडरी फेज. ल्युटियल फेज हा ओव्ह्युलेशनच्या लगेच सुरू होतो आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या एंडपर्यंत हा चालू असतो. 14 दिवस हा असतो. 15 ते 28 दिवसापर्यंत चालतो. ग्राफियन फॉलिकल रप्चर झालेलं असतं आणि इस्ट्रोजनच्या लेवलमध्ये डिक्रीज सुरू होऊन जाते. सेल्स ज्या आहेत त्या रप्चर फॉलिकलमध्ये स्टिम्युलेट करतात LHला आणि त्यापासून कॉर्पस ल्युटियम डेव्हलप होतं. कॉर्पस ल्युटियम जे आहे ते लार्ज अमाऊंटला सिक्रेट करतं प्रोजेस्टेरॉनला आणि काही इस्ट्रोजेनला. कॉर्पस ल्युटियम हे मेंटेन असतं LHमध्ये. कंबाईंड हार्मोनल ॲक्शनमध्ये हे तयार असतं. मेनली त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन असतं किंवा एंडोमेट्रियम बिगिन होतं याच्यामध्ये सिक्रेटरी फेजमध्ये आणि त्याच्यामध्ये
साईजमध्ये वाढायला सुरुवात होते. त्याच्या ग्लँड्स जे आहेत ह्या एनलार्ज होतात आणि कॉइल्ड होतात आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमल सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी होते. युटेरस ही प्रिपेअर्ड असते इम्प्लांटेशनसाठी आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन झालेलं जर असेल तर मग युटेरसमध्ये इम्प्लांटेशन होतं वूम्बचं. आणि फर्टिलायझेशन जर समजा नाही झालं तर कॉर्पस ल्युटियम हे डिजनरेट होऊन जातं. याच्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचे कॉन्सन्ट्रेशन कमी होतात. एंडोमेट्रियल ग्लँड स्टॉप करतात, सिक्रेशन स्टॉप करतात. ब्लड व्हेसल जे एंडोमेट्रियममध्ये त्या इनव्हॉलंटरीली टिश्यूज जे युटेराइन वॉलच्या ते मरायला सुरुवात होते. ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे हा प्री मेन्स्ट्रुअल फेज आहे. जर समजा फर्टिलायझेशन झालेलं असलं तर कॉर्पस ल्युटियम हा प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन मेंटेन ठेवतो, कंटिन्यू ठेवतो आणि इस्ट्रोजनचं सिक्रेशन पण कंटिन्यू राहतं. नाव फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलचा हार्मोनल कंट्रोल कसा असतो ते पाहू. ओव्हॅरियन आणि मेन्स्ट्रुअल सायकल जे फिमेल रिप्रोडक्शनमध्ये हे हार्मोनमुळे कंट्रोल केलं जातं. हायपोथॅलॅमसमधून, पिट्युटरीमधून आणि ओव्हरीमधून हे हार्मोन तयार होतात. याचा जो पॅटर्न आहे ॲक्टिव्हेशनचा आणि इनहिबिशनचा हा रिप्रोडक्टिव्ह सायकलच्या वेगळ्या वेगळ्या फेजमध्ये वेगळा वेगळा असतो. तर पहिल्यांदा आपण हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी पाहू. हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा पार्ट आहे. सेंट्रल ब्रेनमध्ये लोकेटेड असतो हा. ज्यामध्ये ब्लड एक्सचेंज होत असतं पिट्युटरी ग्लँडमध्ये आणि त्याच्यामध्ये न्यूरो एंडोक्राइन एजंट असतात, हार्मोन्स असतात. हे हायपोथॅलॅमसकडून तयार केले जातात. हे मोस्ट इम्पॉर्टंट हार्मोन आहे रिप्रोडक्शनमध्ये. याला गोनॅडोट्रॉपिन असं पण म्हणतात किंवा गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन असं म्हणतात, GRH किंवा GnRH असं त्याला म्हणतात. हे रिदमिक फॅशनने रिलीज होत असतं. 60 ते 120 मिनिटांनी ते रिलीज होतं. 60 मिनिटांनी, प्रत्येक 60 मिनिटांनी रिलीज होतं, 120 मिनिटांनी रिलीज होतं. GnRH काय करतं, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन देतं. मग त्या पिट्युटरी ग्लँडमधून फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार होतं. हे जे हार्मोन असतं हे स्टार्टिंग फॉलिकल आहे, एक डेव्हलपमेंट स्टार्ट करतोय आणि इस्ट्रोजनची लेव्हल वाढवतो. प्रायमरी फिमेल हार्मोन आहे वाढण्यासाठी किंवा ल्युटिनायझिंग हार्मोन आहे LH. रिप्रोडक्टिव्ह पिट्युटरी हार्मोन्स जे आहेत ते याच्यामुळे सिक्रेशन व्हायला चालू होतात. एग मॅच्युरेशनमध्ये याचा मदत होते आणि हार्मोनल ट्रिगर मिळतो, त्यामुळे ओव्ह्युलेशन होतं आणि मग एग हा ओव्हरीपासून रिलीज होतो. सो दिस इज ड्यू टू द हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी. नाव आता पाहू आपण ओव्हरीमध्ये काय होतं. ओके, ओव्हरीमध्ये त्याचं मेन फंक्शन काय ओव्हरीचं, तर एगचं प्रोडक्शन करणे आणि हार्मोनचं प्रोडक्शन करणे. ज्यावेळेस जन्म होतो बर्थच्या वेळेस ओव्हरीजमध्ये सेव्हरल मिलियन इमॅच्युअर एग्ज असतात. त्याच्यामध्ये न्यू एग जो आहे हा बर्थच्या नंतर डेव्हलप होतो. हे जे एग्ज असतात याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्रोसेस चालू असते आणि लॉस चालू असतो. बरेचसे म्हणजे मरून जातात, मॅच्युरिटी व्हायच्या आधीच ते मरून जातात. ही जी प्रोसेस आहे एग लॉसची ही नेहमी चालू असते बर्थच्या अगोदर आणि प्युबर्टीच्या अगोदर. आणि ज्यावेळेस आपण बर्थ कंट्रोल पिल्स घेत असतो, त्या फिमेल ज्यावेळेस बर्थ कंट्रोल पिल्स घेत असतात त्यावेळेस पण ही प्रोसेस कायमस्वरूपी चालू असते. म्हणजे एग्ज हे कॉन्स्टंटली डेव्हलपमेंट स्टेजमध्ये जात असतात आणि त्यांचा लॉस होत असतो आणि बरेचसे मरून जात असतात.
मॅच्युरिटी होण्याच्या आधीच मरून जात असतात. ही बर्थ कंट्रोल पिल्सवरती ज्यावेळेस बाया असतात त्यावेळेस पण ही प्रोसेस असते. ह्या ओव्हरीमध्ये कॉन्स्टंट प्रोसेस चालू असते एग डिप्लिशनची पूर्ण लाईफ टाईममध्ये. ही जी लेव्हल आहे FSHची आणि LHची ब्लड मधली ती प्युबर्टीमुळे जास्त वाढते. एग्स जे ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होते आणि तिथे फ्लुइड गोळा होतं फॉलिकलमध्ये आणि प्रत्येकाच्या आजूबाजूला ते डेव्हलप होतं. नाव पहिल्या दिवशी मेन्सेसच्या पहिल्या दिवशी असं दिसतं तर इस्ट्रोजेन जे ते लो पॉइंटला असतं. पिट्युटरी सिक्रिशन जे मग पिट्युटरी FSHला आणि LHला सिक्रेट करते. इथे प्रोसेस जी आहे ते ॲक्च्युली सुरुवात होते मेन्सेसच्या ऑनसेटमध्ये. मग हे हार्मोन्स ग्रोथ स्टिम्युलेट करतात. ओव्हॅरियन फॉलिकलची ग्रोथ स्टिम्युलेट करतात. प्रत्येकामध्ये एक एग असतो. हे नंबर ऑफ फॉलिकल्स जे महिन्याच्या महिन्या कोहर्टमध्ये डेव्हलपिंग फॉलिकल्स तयार होत असतात आणि ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये युनिक असतं. एक फॉलिकल जे आहे ते फास्ट ग्रो व्हायला सुरुवात होते इतरांपेक्षा. याला डॉमिनंट फॉलिकल असं म्हणतात. जसं फॉलिकल वाढतं ब्लड लेवल इस्ट्रोजेनची ब्लडमधली लेवल वाढते. सायकल डे जसे 7 होतात तशी ती इस्ट्रोजेनची लेवल वाढते. इस्ट्रोजेनचं हे जे वाढलेली लेवल असते याच्यामुळे FSHचं सिक्रिशन इनहिबिट होतं. FSHची लेवल कमी झाली की स्मॉलर फॉलिकल्स मारायला सुरुवात होतात. त्यामुळे त्यांचं स्टार्व्ड होत असतं म्हणजे ते उपाशी राहत असतात. FSH नसल्यामुळे ते उपाशी राहत असतात त्यामुळे ते मरायला सुरुवात होते त्यांची. नाव FSHचं कॉम्बिनेशन आणि LHचं कॉम्बिनेशन जर आपण बघितलं आणि इस्ट्रोजेनचं जर कॉम्बिनेशन आपण बघितलं तर त्यांचा पॉझिटिव्ह फीडबॅक इफेक्ट आहे. त्याच्यामध्ये मोअर आणि मोअर इस्ट्रोजेन तयार होत असतं. FSH आणि LH तयार होत असतं. इस्ट्रोजेनमुळे मसल्स आणि लायनिंग लेयर तयार होतात युटेरसच्या आणि त्या जाड जाड होतात. तिथे एम्ब्रिओ जो आहे तो इम्प्लांट होतो. LH जसं वाढतं साधारणपणे ओव्ह्युलेशनच्या 14व्या दिवशी तर तिथे एग फॉलिकलमधून रिलीज होतो आणि ओव्हम हा ओव्हिडक्टमध्ये येतो, फॉलोपियन ट्यूबमध्ये येतो आणि मग तो युटेरसकडे ट्रान्सफर होतो. रस्त्यामध्ये त्याला स्पर्म त्याला भेटतो किंवा नाही पण भेटत. जर समजा स्पर्म भेटला तर मग तो एग फर्टिलाइज होतो आणि रिमेनिंग सेक्शन जे फॉलिकलचं ते डेव्हलप कॉर्पस ल्युटियममध्ये त्याची डेव्हलपमेंट होते, येलो बॉडी. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन जे ते चालू होतं. सेव्हरल डेज पर्यंत प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन चालू राहतं. प्रोजेस्टेरॉनला इफेक्ट आहे युटेरसची लायनिंग मेंटेन ठेवण्याचा आणि ब्लड व्हेसल डेव्हलप करण्याचा पण त्याचं काम आहे. त्यामुळे मटेरियलचं इंटरचेंज चालू होऊन जातं. एम्ब्रिओ जसा डेव्हलप व्हायला सुरुवात होतं तसं मटेरियलची इंटरचेंज चालू होऊन जाते फर्टिलाइज्ड एग पासून तर फिमेल बॉडीपर्यंत. आता इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचं जे कॉम्बिनेशन आहे त्याचा निगेटिव्ह फीडबॅक इफेक्ट कसा आहे पिट्युटरीवरती, तर FSH आणि LHचं रिलीज स्टॉप होऊन जातं. ते FSH आणि LH हे सिक्रेशन थांबूनच जातं डायरेक्ट. जर समजा ओव्हम फर्टिलाइज नाही झाला आणि त्याचं डिटरिओरेशन झालं म्हणजे तो जर समजा खराब होऊन गेला आणि नष्ट झाला
तर कार्पस ल्युटियम जे आहे त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन प्रोडक्शन जे आहे ते स्टॉप होतं. मग प्रोजेस्टेरॉनची लेवल खाली गेली, इस्ट्रोजेनची लेवल खाली गेली, तर युटेराइन लाइनिंग जे आहे ते श्रिंक होत जातात. मग ब्लड लूज होतं मेन्स्ट्रुएशनमध्ये आणि त्याच्यामध्ये FSH आणि LH चे इन्क्रीज लेव्हल जे प्रोडक्शन जे त्याच्यामुळे मग सायकल रिपीट होतं. जर समजा ओव्हम फर्टिलाइज झाला तर एम्ब्रियो इम्प्लांट होतो, तर बॉल ऑफ सेल्स तयार होतात तिथे. त्या HCG प्रोड्यूस करतात, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॉपिन नावाचं हार्मोन असतं ते HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॉपिन. याच्यामध्ये मदरचं ब्लड स्ट्रीम जो आहे त्याच्यामध्ये ते जातं आणि तिथे कॉर्पस ल्युटियम मेंटेन ठेवतं. तर तिथे प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन चालू राहतं, स्टेडी कंडिशन राहते, प्रेग्नन्सीमध्ये स्टेडी कंडिशन राहते याच्यामुळे. आता बघा या फिगरमध्ये दाखवलं आहे, हे ग्रोईंग फॉलिक्युल आहे, ह्याचं ग्राफियन फॉलिक्युलमध्ये रूपांतर झालं, हे ओव्ह्युलेशन झालं, हे कॉर्पस ल्युटियम आहे. नाव यांच्या इस्ट्रोजेन, FSH, LH, प्रोजेस्टेरॉन यांच्या वाढत्या आणि घटत्या लेवल दाखवल्या आहे. हे सगळं मेन्स्ट्रुअल सायकलचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे. स्टेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, रायझिंग अँड फॉलिंग हार्मोन्स लेवल्स, त्यामुळे प्रोग्रेशन होतं ओव्हेरियन आणि मेन्स्ट्रुएशन सायकलचं. नाव स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ ग्लँड्स. ओके, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ग्लँड. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया मला वाटतं, कारण हे ग्लँड्सचं आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्या ग्लँड्स त्याच्यामध्ये येतील. सगळ्या ह्या एंडोक्राइन ग्लँड आहे आणि यांचं खूप असं यांचं आपल्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे एंडोक्राइन ग्लँडचा. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय तुम्हाला सांगतो बाय द वे. एंडोक्राइन ग्लँड ह्या ग्लँडला डक्ट नसते, म्हणजे नळी नसते. जसं लिव्हरमध्ये नळी असते किंवा पॅन्क्रियाजमध्ये नळी असते, तर पॅन्क्रियाजमध्ये जे पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट होतो तो त्या नळीतून वाहत जातो आणि आपल्या इंटेस्टाईनमध्ये टाकला जातो. तर पॅन्क्रियाज ही एक्झोक्राइन ग्लँड आहे. तशीच सलायव्हरी ग्लँड आहे. सलायव्हरी ग्लँड म्हणजे काय, लाळेची ग्रंथी. ती लाळेची ग्रंथी कशी असते, आपल्या जिभेच्या खाली, इकडे कानाच्या खाली ती सलायव्हरी ग्लँड असते. त्या सलायव्हरी ग्लँडमध्ये सलायवा सिक्रेट होते, म्हणजे लाळ सिक्रेट होते आणि मग त्यामध्ये एक नळी असते. ती नळी इकडे येऊन ह्या दातांच्या बाजूला ओपन होते. मग ती लाळ त्या नळीमधून येऊन आपल्या तोंडामध्ये येते. तर ह्या ज्या ग्लँड आहे ह्या ग्लँडला काय आहे, नळी असते, म्हणजे डक्ट असते. तर ज्यांना डक्ट असते त्या ग्लँड ह्या एक्झोक्राइन ग्लँड, आणि ज्या ग्लँडला डक्ट नसते त्या एंडोक्राइन ग्लँड. मग डक्ट नसते तर मग त्याचं सिक्रेशन जातं कुठे, हा एक प्रश्न पडतो, बरोबर. तर त्या ग्लँडच्या आतमध्ये रक्तवाहिन्या गेलेल्या असतात. मग त्याच्यातून जे सिक्रेशन होतं, फॉर एक्झाम्पल ल्युटिनायझिंग हार्मोन किंवा पिट्युटरी हार्मोन किंवा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे सिक्रेट झालं की ते डायरेक्ट त्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये जे रक्त असतं त्या रक्तामध्ये ते डायरेक्ट हार्मोन मिसळून जातं आणि रक्तामधून पूर्ण बॉडीमध्ये ते हार्मोन जातं. आणि पूर्ण बॉडीमध्ये ते जरी गेलं तरी त्याचं जे टार्गेट ऑर्गन असतं त्या टार्गेट ऑर्गनवरतीच ते फक्त इफेक्ट करतं, बाकीच्या बॉडीवरती त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. म्हणजे आता फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जर समजा आपण घेतलं तर त्याचा ओव्हरीमध्ये असलेल्या फॉलिक्युलवरतीच फक्त इफेक्ट होतो. ते रक्तामधून वाहत येतं आणि ते फक्त इफेक्ट कोणावरती करतं,
त्या फॉलिक्युलवरतीच करतो, ओव्हरीच्या फॉलिक्युलवरतीच करतो. तर एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय, डक्टलेस ग्लँड. त्या एंडोक्राइन ग्लँड आपलं सिक्रेशन डायरेक्ट ब्लडमध्ये टाकतात. ओके, ह्या 5-6 ग्लँड आहेत. पिट्युटरी ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, नंतर हायपोथॅलॅमस आहे, लिव्हरचा काही पार्ट जो आहे तो पण एंडोक्राइन आहे. तर ह्या सगळ्या ग्लँड ज्या आहेत त्या एंडोक्राइन ग्लँड आहेत. या सगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स ज्या आहेत त्या आपण पुढच्या वेळेस पाहूया नेक्स्ट लेक्चरला. आता इथे थांबूया. बराच लांबला आजचं लेक्चर, 1 तास आपण पूर्ण घेतलं. ठीक आहे, सो आता इथे थांबूया. बाय.